आणि जर समजा हे भाऊ ह्याच्या बापाला जो न्याय पाहिजे होता तो भेटला नाही म्हणून त्याच्यानंतर हे लोक निर्दोष सुटले म्हणून ह्याला राग आला आणि कदाचित हा उबाटा गटाकडे पुन्हा जॉईन झाला तर उबाटा गटाने त्याला जॉईन करावं, कारण 5 जणांचा परफेक्ट गेम होणार, नव्यानं निवडणुका होणार, आमच्या मतदाराला पुन्हा नव्यानं 2000 रुपये मिळण्याची संधी भेटणार, कोणतरी नवीन एक टार्गेटवर उभा राहणार आणि चांगले काम असतील तर हे निवडून येणार, तर तेच निवडून येणार. बाकी ईएम बीएम बद्दल बोलायला आपण रिकामे नाहीत, बाकी तुम्हाला बाकीच्या सर्व गोष्टी माहीत आहेत. पण एकच आहे, जर समजा हा भाऊ उबाटा गटाकडे आला तर बाकी 5 जणांचा कार्यक्रम लय डेंजर आहे. 5 लोकसभा मतदारसंघामध्ये नव्याने मतदारांना पैसे खाण्यासाठी, मतदारांना निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आणि मतदारांना आपला नेता निवडण्यासाठी एक नवीन आव्हान आहे. म्हणून असं व्हावं त्यासाठी ठाकरे गटाने जरासं आगळं वेगळं पाऊल उचलावं अशीच एक विनंती आहे. नाहीतर मग झालं का आता 5 जणांचा कार्यक्रम लय होणार. कसा मंडपात गेला बुंदीसाठी, बाहेर आला चप्पल बी गेली, मंडपात गेल्यावर बुंदी बी संपली. हे हो अशीच